नमस्कार. राधाश्रीचे बोल. कसे आहात? हसताय ना? मजेत ना? काल मी टॅरोबद्दल बोलले, तसंच मी न्यूमरोलॉजीबद्दलसुद्धा बोलले की मी त्याचे क्लासेस घेते. शिवाय माझं रेकी ग्रँड मास्टर झालेलं आहे, त्यामुळे मी रेकी देते, रेकीचे क्लासेस घेते. आणि राधाश्रीचे बोल हे जे मी माझ्या चॅनेलचं नाव ठेवलं आहे, माझ्या बिझनेसचं नाव ठेवलेलं आहे, ते नेम न्यूमरोलॉजी करून. त्याची जी टोटल जाते ती मला माझ्या डेट ऑफ बर्थप्रमाणे सहाय्य करते माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या मॅनिफेस्टेशनमध्ये, आणि त्याप्रमाणे ते नाव आहे. तसंच मी लोगो डिझाईनही करून दिलेली आहेत बिझनेससाठी ॲज पर तुमचं डेट ऑफ बर्थ जे काय असेल ते. ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या दिवशी प्रश्न विचारता त्या दिवशीचा दिवस तुमच्यासाठी कसा आहे, त्याच्यानंतर फ्युचर प्रेडिक्शनसुद्धा येतं. आणि आता मी वळते पुन्हा टॅरोकडे. टॅरो रीडिंग, टॅरो कोर्स आणि टॅरोचा अर्थ अगदी सहजपणाने, सोप्यापणाने आपल्याला कोणी सांगत नाही. विशेषतः मराठीमध्ये फार कमी लोक असतात, हिंदीमध्ये खूप आहेत. तर टॅरो हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात मदत जर का होणार असेल तर माझं हे चॅनेल, मी काय सांगते ते जरूर ऐका. काल आपण स्ट्रेंथ या कार्डाबद्दल बोलत होतो. आज मी त्याच कार्डाबद्दल बोलणार आहे. स्ट्रेंथ. सिंहाच्या जबड्यात हात घालणारी अशी ती स्त्री स्ट्रेंथमध्ये दाखवलेली आहे. तिचा अंगरखा व्हाईट कलरचा, पांढऱ्या रंगाचा, पांढरा शुभ्र पवित्रतेचं प्रतीक, त्याच्यानंतर शांततेचं प्रतीक, त्याच्यानंतर शांततेतून येणारा ठामपणा, निर्णय क्षमता, दृढ भाव, हे सगळं तिच्याकडे बघून प्रतीत होतं. तिच्या डोक्यावरती पाहिलं तर फळाफुलांनी भरलेला मुकुट आहे. स्त्री ही अशीच असते, अन्नपूर्णा असते. भले नवरा तिच्या हातात 100 रुपये देवो किंवा 100 लाख, त्यातनं आपलं घर कसं चालवायचं हे तिला माहिती असतं. आपल्या घरावर एखादं संकट आलं तर अध्यात्माची कास धरून किंवा प्रकाशाची कल्पना करून, सकारात्मक विचार करून संकट कसं परतवून लावावं हे स्त्रीला जरूर कळतं. ती उपजत बुद्धी तिच्याकडे असते. ती दुर्गा आहे, ती भवानी आहे, ती अन्नपूर्णाही आहे. चाकाचा शोध तिनेच लावला आणि क्रांती झाली. शेतीचा शोध स्त्रियांनी लावला आणि क्रांती झाली. आणि अनेक ठिकाणी आपल्याला मातृसत्ताक पद्धती ही दिसून येते. पण आता पुन्हा स्त्रीचं सक्षमीकरण झालेलं दिसून येतं. स्त्रिया सगळीकडे आहेत. नीता गजरे नावाची अशीच एक यूट्यूब चॅनेल सर्च करताना सर्पमित्र मला दिसली. तीही अतिशय कणखर, झाशीची राणी या स्ट्रेंथमधल्या स्त्रीसारखी शांत चित्ताने साप पकडते. ती सर्पमित्र आहे. तर पुन्हा या स्ट्रेंथकडे वळताना बघा, हा रोमन इंग्लिश 8 आकडा आहे आणि 8 आकडा म्हणजे शनीचा आकडा. संख्याशास्त्राप्रमाणे शनी हळूहळू चालणारा, किंवा अगदी पारंपरिक ज्योतिषात सुद्धा शनी हा हळूहळू फळ देणारा ग्रह म्हटला जातो. कारण शनीची चालच दुडकी आहे असं म्हटलं जातं. ती एक वेगळी स्टोरी आहे, वेगळी कथा आहे शनीबद्दलची. ती मी इथे सांगत नाही, पुन्हा कधीतरी सांगेन. पण 8 आकडा एवढा लक्षात ठेवायचा. आणि ज्याला शनी शी संलग्न केलं गेलं आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणे, टॅरोप्रमाणे, त्यामुळे तुम्हाला हळूहळू का होईना पण सकारात्मक बदल, सकारात्मक परिस्थिती तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्ही संकटावर मात करणार आहात, जसं ह्या स्त्रीने त्या सिंहाला चित केलेलं दिसतं. अरे तू काय डरकाळी फोडतोस, मी तर तुझ्या जबड्यातले दात मोजेन, ही माझ्याकडे पॉवर आहे, असं म्हणणारी स्त्री. आणि मागे तिच्या पर्वत दाखवलेले आहेत हिरवे. तिच्या अंगरख्यावर फळाफुलांच्या वेली आहेत. डोक्यावरचा मुकुट फळाफुलांनी लगडलेला आहे. म्हणजे ती स्त्री हरले तरी क्षणिक ते हरणं असतं आणि पुन्हा जिंकण्याची उमेद, पुन्हा घर सावरण्याची उमेद, पुन्हा संसार सावरण्याची, स्वतःला सावरण्याची उमेद तिच्यात आहे. हे सगळं या चित्रातून प्रतीत होतं. असं हे स्ट्रेंथ नावाचं मेजर अर्काना कार्ड आहे, टॅरोमधलं 8 नंबरचं कार्ड. भेटत राहूया. राधाश्रीचे बोल हे चॅनेल बघत राहा. तुम्हाला काही आणखी माहिती हवी असेल तर जरूर कमेंटमध्ये टाका. ह्या माझ्या चॅनेलमधून
टॅरोचा सखोल अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हा कोर्स आहे असं समजा. टॅरो तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर जरूर घ्या. त्याचीही काही रिच्युअल्स असतात, ती कशी करायची ती मी जरूर तुम्हाला पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगेन. धन्यवाद. पाहत रहा. आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा. राधाश्रीचे बोल. धन्यवाद.